नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील धडा 7वा स्वराज्याचा कारभार अभ्यासणार आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार यामुळे झालेला आहे. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता. त्याचबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यातील काही भाग या स्वराज्यामध्ये समाविष्ट झालेला होता. अशा रीतीने विस्तारात गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याविषयीच आपण या पाठामध्ये आणखीन जास्तीची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या हॅलो चव्हाण सर या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला माझा व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होईल सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. तर आपण पुढे पाहूयात. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आपण पाहूयात. महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ हे नियुक्त केले. राज्याच्या कारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यामध्ये त्याची विभागणी केली. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले. 8 खात्याचे 8 प्रमुख, यापासून अष्टप्रधान शब्दातच अर्थ आहे. अष्ट म्हणजे 8, 8 प्रधान हे नेमले गेले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना पदावरून दूर करणे हे महाराजांचा अधिकार होता. आपापल्या खात्यातील कारभारासाठी हे जे मंत्री आहेत, हे प्रमुख जे आहेत, हे महाराजांना जबाबदार होते. तर आपण अष्टप्रधान मंडळ, या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणाकडे कोणतं खातं होतं, त्यांचं पद काय आणि त्यांचं काम काय, हे आपण या ठिकाणी एकदा बघूयात. सर्वप्रथम मोरे त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे पद आहे प्रधानाचा आणि त्यांच्याकडे काम आहे राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान आहेत. 2 नंबरला आहेत रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. यांच्याकडे पद आहे अमात्य आणि अमात्याकडे आहे राज्याचा जमा खर्च पाहणे. महसूलमध्ये किती पैसे आले, काय किती यावेळेस महसूल गोळा झालं, दुष्काळ पडला असेल तर तो सगळा लेखाजोखा करण्याचं काम हे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार अमात्य यांच्याकडे हा चार्ज होता. म्हणजे हे पद आणि हे खाते प्रमुख होते. तिसरे आहेत अण्णाजी दत्तो. हे आहेत सचिव. यांच्याकडे सचिव पद आहे आणि यांच्याकडे काम आहे सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. महाराजांची जी काही आज्ञा असायची त्यांचे आज्ञापत्र, नियमावली बनवण्याचं काम हे अण्णाजी दत्तो करत होते. चौथे आहेत दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. यांचं पद आहे मंत्री. दत्ताजी त्र्यंबक वाकनीस पद आहे मंत्री आणि पत्रव्यवहार सांभाळे. आपल्या महाराजांचे सर्व पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम हे दत्ताजी त्र्यंबक वाकनीस यांच्याकडे होतं. पाचवे आहेत हंबीरराव मोहिते. यांच्याकडे मोठं पद आहे सेनापती. सैन्याची व्यवस्था पाहणे व राज्यरक्षण करणे हे काम हंबीरराव मोहिते यांच्याकडे होते आणि हंबीरराव मोहिते यांच्यावरती चित्रपट पण निघालेला आहे, सर्वांनी अवश्य पहा. 6वा आहे रामचंद्र त्र्यंबक डबीर आणि यांच्याकडे पद आहे सुमंत आणि यांचं जी जबाबदारी आहे, जे काम आहे ते परराज्याशी संबंध ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे, खूप चॅलेंजिंग. कारण याच्यावरतीच सर्व राज्याचा डामाडोल होता. परराज्याशी संबंध बिघडले, सुधारायचे कसे, युद्ध कशी करायची, युद्धनीती सगळ्या बाबतीमध्ये यांना सतत अलर्ट राहावं लागायचं रामचंद्र त्र्यंबक डबीर यांना. 7वे आहेत प्रधान आपले निराजी रावजी. हे आहेत न्यायाधीश. न्यायदान करणे अतिशय महत्त्वाचं खातं हे त्यांच्याकडे होतं. आणि 8वे अष्टप्रधान मंडळातले 8वे प्रधान आहेत मोरेश्वर पंडितराव. पंडितराव हे त्यांचं पद आहे आणि धार्मिक सर्व व्यवहार पाहणे हे काम त्यांच्याकडे होतं. आपण पुन्हा एकदा हे वाचन करूयात. मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान आहेत, राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार अमात्य आहेत, राज्याचा जमा खर्च पाहतात. अण्णाजी दत्तो सचिव आहेत,
सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. दत्ताजी त्र्यंबक वाकणीस आहेत, मंत्री आहेत. पत्रव्यवहार राज्याचं सांभाळायचं काम त्यांच्याकडे आहे. हंबीरराव मोहिते हे सेनापती आहेत. सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे ही अतिशय महत्त्वाचं काम हंबीरराव मोहिते साहेबाकडे आहेत. रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत आहेत. परराज्याशी संबंध ठेवणे अतिशय महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे दिलेलं होतं. निराजीरावजी हे न्यायाधीश आहेत, न्यायदान करण्याचं काम आहे. आणि मोरेश्वर पंडितराव हे त्यांचं पद आहे आणि धार्मिक सर्व व्यवहार कार्यक्रम करण्याचं काम हे मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे होतं. शिवाजी महाराजांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली. या ठिकाणी वसिलेबाजी नाही महाराजाकडे. काय पाहिलं त्यांनी? गुण व कर्तृत्व, क्वालिटीज त्यांचे पाहून त्यांची अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांची निवड केली आहे. त्यांना इनामे, बघा महत्वाचं आहे, त्यांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत. जहागिरी दिली नाहीये त्यांना रोख पगार दिला आणि तो भरपूर होता, माफक होता त्यावेळेच्या परीने. आता पुढचं आपण महाराजांचं पाहूयात शेतीचे धोरण. कारण स्वराज्याचा कारभार पाहायचा आहे ना, त्यासाठी अष्टप्रधान मंडळ आपण पाहिलं. आता शेतीचे धोरण पाहूयात. महाराजांचा शेतीकडे दृष्टिकोन कसा होता, शेतीच्या बाबतीमध्ये महाराजांचं काय विचार होते ते पाहूयात. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता आणि हो आजही आहे. महाराज शेतीचे महत्त्व जाणत होते, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिले. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावरती जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली. कोण? अनिल दत्तो. बघा सॉरी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्यावरती जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी त्यांनी सोपवली होती. महाराजांनी ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये, जे ठरवून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती, महाराजांनी दिली होती. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. उत्तेजन म्हणजे प्रोत्साहन दिलं. अतिवृष्टी व अवर्षण, अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस, अवर्षण म्हणजे कमी पाऊस, म्हणजे पाऊसच नाहीये आणि या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये भरपूर पाऊस. यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी हा त्यांचा आदेश होता. आज होतं का असं? अतिवृष्टी झाली आणि अवर्षण झालं तर शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने महाराजांच्या काळामध्ये जितकी व्यवस्था केली जायची आज होताना ती दिसत नाहीये, नक्कीच दिसत नाहीये. अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा टॅक्स भरण्यामध्ये आणि इतर करामध्ये सूट देण्यात यावी असा त्यांचा आदेश होता. तसेच अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बियाणे पुरवावे अशी अधिकाऱ्यांना आज्ञा होती, आदेश होते महाराजांचे. बाय मिस्टेक ओके, आपण आपल्या परत पेजवरती आलोय. पुढे पाहूयात तत्कालीन खेड्याचे अर्थकारण. त्यावेळेचं जे खेडं होतं त्यांचा व्यवहार कसा होता, तिथलं अर्थकारण कसं होतं ते समजून घेऊयात. शेती व्यवसाय हा खेड्यातील अर्थकारणाचा कणाच होता, कारण शेतीच हा मूळ व्यवसाय आहे आपला आणि सगळेच लोक शेती करायचे त्यावेळेला जवळजवळ. त्यामुळे अर्थकारण ग्रामीण विकासाचं जे अर्थकारण आहे त्याचा कणा जो आहे हे शेती होतं, तेव्हाही होतं, जवळजवळ आजही बऱ्याच ठिकाणी आहे. शेतीचा कणा आहे. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत असत. गावातील कारागीर वस्तूचे उत्पादन करत आणि ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. बघा, गावातील कारागीर म्हणजे कोण? सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, नावी आहे, अशा प्रकारचे जे कारागीर आहेत वस्तू बनवणारे, तर ते वस्तूचे उत्पादन करत आणि स्थानिक लोकांच्या गरजा भागवत, म्हणजे गावात लोकांच्याच ते गरजा भागवत असत. या अर्थाने खेडे हे स्वयंपूर्ण म्हणजे सगळ्या गरजा खेड्यातच भागवल्या जात होत्या, म्हणून जुन्या जमान्यातले जे खेडे होते ते स्वयंपूर्ण होते. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत आणि या वाट्यास बलुत असे म्हणतात, म्हणून बलुतेदार हे नाम रूढ झालेलं आहे. बलुतेदार शेतकरी काय करत असत, आपल्या शेतीतील उत्पादनातून काही भाग त्यांना वाटा देत असत आणि त्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून ती वस्तू ते घेत असत शेतकरी, आणि त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चाले. व्यापार व उद्योग. त्यावेळेचा व्यापार आणि उद्योग कसे होते? व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखले होते.
व्यापारामुळे नवीन नवीन व गरजेच्या वस्तू राज्यात येतात, वस्तूंची मुबलकता वाढते, व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. बघा महाराजांचे विचार. महाराज म्हणतात साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा आहे. साहुकार, साहुकार म्हणजे व्यापार एक प्रकारे, त्या अर्थाने तो शब्द आहे साहुकार. हे आज्ञापत्रातील वर्णन महाराजांचा व्यापाराकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन हे स्पष्ट करणारे आहे. साहुकार या शब्दाचा अर्थ व्यापारी आहे. साहुकार म्हणजेच व्यापारी. व्यापारी करणारे जे लोक आहेत ना ते काय आहेत, राजाची आणि राजश्रीची शोभा आहेत असं महाराज म्हणायचे. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. स्वराज्यातील उद्योगांना, स्वतःच्या राज्यातील उद्योगांना काय करायचं, संरक्षण दिलं पाहिजे. उद्योगांना संरक्षण मिळालंच पाहिजे, तरच ते उद्योग पुढे भरभराटीस येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. मी याच्यावरती तुम्हाला आजच्या जमान्यातले एक उदाहरण सांगेन, तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित पटण्यासाठी. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग. मिठाचा उद्योग होता. त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण दिले. महाराजांनी जे कोकणामध्ये मीठ उद्योग आहे त्याला संरक्षण दिलेलं आहे. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून, कोणाच्या, पोर्तुगीजांच्या ताब्यातील जे प्रदेश होते त्या प्रदेशातून काय होत, स्वराज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये म्हणजे पोर्तुगीजांच्या राज्यातून त्यांच्या ताब्यातील जी जागा आहे, जमीन आहे, तिथे मीठ तयार व्हायचे आणि आपल्या स्वराज्यामध्ये मिठाची आयात म्हणजे आणणे, निर्यात म्हणजे पाठवणे, आयात मोठ्या प्रमाणावरती होत असे. त्यामुळे झालं काय, कोकणातील स्थानिक मिठांच्या विक्रीवरती प्रतिकूल परिणाम झाला. पोर्तुगीजांची ताब्यातील जी मिठागरे आहेत तिथून मीठ तयार होऊन यायचं आपल्या राज्यामध्ये आणि ते मोठ्या प्रमाणात यायचं. त्यामुळे काय झालं, कोकणातील स्थानिक जे आहेत, इथले जे स्थानिक मिठाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम झाला आणि तो प्रतिकूल परिणाम झाला आहे, वाईट परिणाम झालेला आहे. हे ध्यानात घेऊन महाराजांनी पोर्तुगीजांच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावरती मोठी जकात बसवली, टॅक्स बसवला आहे. तुम्ही तुमच्या परराज्यातून आलेल्या ज्या मिठा आहेत ना त्याच्यावरती त्याने टॅक्स बसवला. त्यामुळे झालं काय, त्यांना मीठ या इकडे पाठवणे किंवा इकडे व्यवसाय करण्या मिठाचा महाग पडू लागला, कारण टॅक्सच मोठं जात आहे, त्यातून त्यांचं प्रॉफिट पण काढायचं त्यांना. पोर्तुगीजाकडून येणारे मीठ महाग होऊन त्याच्या आयातीमध्ये घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री वाढावी, हा त्यामागचा हेतू होता. महाराज मोठी जकात का बसवले त्याच्यावरती, कारण त्याच्यामुळे काय होणार आहे, समजा 1 रुपया आहे मीठ टॅक्स न लावता, त्याच्यावरती समजा आपण 3 रुपयाचं टॅक्स बसवलं, 3 रुपयाचं टॅक्स आहे आणि प्लस त्याची मूळ किंमत 1 रुपये, वरून त्याचं प्रॉफिटमध्ये त्याला मार्जिनमध्ये विकायचं आहे, तर ते त्याला 4.5, 5 रुपये, 6 रुपये या दरम्यान त्याला विकावं लागेल. मग म्हणजेच ते मीठ महाग झालेलं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये स्थानिक मिठाची किंमत 1.5-2 रुपयेच असेल तर लोक काय विचार करतील, 5-6 रुपयाला कशाला घेतील, 1.5-1 रुपयामध्येच ते मीठ खरेदी करतील. अशाच आपल्या देशामध्ये असं मला एक विषय आठवला या ठिकाणी. आपल्या देशामध्ये जे मोबाईल कंपन्या आहेत ना, जवळजवळ आपल्या देशामध्ये मोबाईलच्या कंपन्या नाहीतच, जवळजवळ नाहीच आहेत माझ्या माहितीत सध्या तरी. आधी होत्या त्या संपल्या. चीन हा देश आपल्या देशामध्ये प्रचंड मोबाईल विकतो आणि ते आपल्या देशामध्ये आजही काही ब्रँड्स आहेत. एक ब्रँड दिसतोय लावा, त्यांच्या प्रोडक्शनापेक्षाही स्वस्तामध्ये परदेशातून आपल्या ठिकाणी येतात मोबाईल. आपला उद्योग कसा पुढे जाईल विचार करणारा प्रश्न आहे. सर्वांनी असे खूप उदाहरणं देता येईल आपल्यासमोर. परदेशामध्ये ते स्वस्तात आपल्या देशामध्ये येऊन विकतात आणि आपण काहीच करत नाही, त्याच्यावरती कुठलीच पॉलिसी नाही येते. आता पाहूयात आपण लष्करी व्यवस्था. महाराजांच्या लष्कराची विभागणी 2 भागामध्ये होती. महाराजांची जी लष्करी विभागणी होती ना ती 2 भागात होती. एक आहे पायदळ आणि दुसरा आहे घोडदळ. पायदळ आणि घोडदळ ही 2 लष्करी विभागणी होती. पायदळामध्ये हवालदार, जुमलेदार असे अधिकारी असत आणि पायदळाच्या प्रमुखास आपण सरनौबत म्हणत. तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. बघा, सरनौबत हा पायदळातील सर्वोच्च अधिकारी आहे. घोडदळामध्ये 2 प्रकारचे घोडेस्वार होते.
आता पायदळ झालं. पायदळमध्ये शॉर्टमध्ये बघूयात. पायदळमध्ये हवालदार आणि जोमलेदार हे अधिकारी असत आणि पायदळच्या प्रमुखास सरनोबत म्हणत, आणि तो पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. सरनोबत हा सर्वोच्च अधिकारी आहे. आणि घोडदळमध्ये काय आहे? घोडदळ हे दोन प्रकारचे होते. एक शिलेदार आणि दुसरा बारगीर. पहिला आहे शिलेदार, दुसरा आहे बारगीर. शिलेदाराकडे स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यार असत. हे जे शिलेदार आहेत ना, त्याच्याकडे काय स्वतःचे घोडे आणि स्वतःचे हत्यार असत. तर हे जे बारगीर आहेत, त्या बारगिराकडे काय असत? सरकारकडून घोडा व हत्यारे दिली जात त्याला. त्याच्याकडे घोडा पण नाही, हत्यार सुद्धा नाही आहेत, तो बारगीर. आणि ज्याच्याकडे घोडा स्वतःचा आहे आणि हत्यारे पण स्वतःचे आहेत, तो शिलेदार. अशी दोन प्रकारची घोडदळामध्ये विभागणी होती. घोडदळात बारगिरांची संख्या अधिक होती आणि हे जे बारगीर आहेत त्यांची संख्या जास्त होती. घोडदळातही अधिकाऱ्यांच्या श्रेणी पायदळासारख्याच होत्या. म्हणजे सरनोबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी, तिकडे पण सरनोबत सर्वोच्च अधिकारी आहे घोडदळात आणि पायदळात सुद्धा. आणि नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असे काही महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत हे प्रसिद्ध आहेत. आता हेर खाते पाहूयात आपण. हेर खाते, डिटेक्टिव्ह. स्वराज्याचे शत्रूपासून रक्षण करणे आवश्यक होते. यासाठी शत्रूच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवरती मिळवावी लागते. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे होते. त्यांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. बहरजी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता आणि तो निरनिराळ्या ठिकाणाची माहिती काढून आणण्यामध्ये पटाईत होता. त्याने सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडानखडा माहिती मिळवली होती. कोण? बहरजी नाईक. कुठे आहेत बहरजी नाईक? बहरजी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख आहेत आणि ते पटाईत आहेत कशामध्ये? वेगवेगळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यामध्ये. कारण परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो हेर खातं असतं. बाजूच्या राज्यामध्ये काय झालंय, काय नाही आहे, तिथे काय हालचाली होतात, शत्रूंच्या काय हालचाली आहेत, हे पाहण्यासाठी हेर खातं हे अतिशय महत्त्वाचं खातं आहे. आणि हे बहरजी नाईक हे उत्तम पद्धतीने सांभाळत होते. आणि सुरतेच्या मोहिमेपूर्वी जी सुरत आहे, सुरतेवरती महाराजांनी स्वारी केली, तेथील खडानखडा माहिती हे बहरजी नाईकांनी आणलेली होती. आता पाहूयात आपण किल्ले. मध्ययुगामध्ये किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. किल्ले ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष व नियंत्रण ठेवता येते. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. किल्ल्यावरती अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, दारुगोळा यांचा मोठा साठा करता येतो. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात किल्ल्यांचे महत्त्व आज्ञापत्रात सांगितले आहे. काय सांगितलं आहे? हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. हे आपले शहाजीराजे भोसले यांच्या बाबतीमध्ये हे वाक्य आहे. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरून निर्माण केले. म्हणजे याचा अर्थ गडाला किती महत्त्व आहे बघा त्या काळामध्ये. हे राज्य तीर्थरूप, देवासमान कोण आहेत? कैलासवासी स्वामींनी म्हणजे शहाजीराजे यांच्याबद्दल हे उद्गार आहेत, ते गडावरूनच केलेत. म्हणजे किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व होते. ज्यांच्या ताब्याने किल्ला तो तिथला राजा. त्यावेळेला स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. किती किल्ले? स्वराज्यामध्ये 300 किल्ले. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केलेला आहे. राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले आणि किल्ल्यावरती किल्लेदार, सबनीस व कारखानीस असे अधिकारी देखील त्यांनी नेमलेले आहेत. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. आता प्रश्न असा पडू शकतो, कारखानीस या अधिकाऱ्याकडे कोणती कामं होती? तर आपल्याला सांगता पाहिजे. कारखानीस या अधिकाऱ्याकडे धान्याची कोठी आणि युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. प्रश्न कसाही तयार करू शकतो आपण आणि परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण पुढे पाहूयात. सागरी किल्ले बघूयात. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखलेले आहेत. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. जे जलदुर्ग महाराजांनी बांधले त्यापैकी
सिंधुदुर्ग जो किल्ला आहे ना, हा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी काय केलंय, किल्ल्यांच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे हे ओतण्याची व्यवस्था केली आहे. म्हणजे शिशाने ते बांधकाम केलं आहे आणि ते इतकं महत्त्वाचं आजही आपण त्याची प्रचिती येते आपल्याला. त्याने सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला बांधला. हे जे सिद्धी होते, सिद्धी कुठून आले होते आठवा, आफ्रिकेवरून. काही मुलांना आठवलं असेल. सिद्धी हे आफ्रिकेवरून आले होते. त्यांना शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला बांधला. राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा एक सागरी किल्ला बांधला आणि आपल्या एका पत्रामध्ये त्याविषयी ते सांगतात की पद्मदुर्ग बसवून म्हणजे पद्मदुर्ग बांधून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली. म्हणजे हे राजापूरचे कोण होते, सिद्धी. हे खतरनाक होते आणि त्यांच्या उरावरती एक पद्मदुर्ग बांधलाय. त्याच्यासारखंच राजापुरीसारखंच त्यांनी ते बांधलेलं आहे आणि त्याला टफ दिलेलं आहे, चॅलेंज केलेलं आहे. कोण, महाराजांनी. मग सागरी किल्ल्याचं इतकं महत्व आहे त्यावेळेस होतं. महाराजांच्या काळातले आरमार पाहूयात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, पश्चिम किनारपट्टी गोव्याचे कोण आहेत, गोव्याला होते पोर्तुगीज. लक्षात ठेवायचं. जंजिऱ्याचे सिद्धी, तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यामध्ये अडथळा आणत असत. या अडथळ्यास पायबंद घालणे आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे याची आवश्यकता होती. यासाठी महाराजांनी काय केले, आरमार उभे केलेत. महाराजांनी काय केलेत, आरमार उभे केले. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र ही त्यांची ओळख होती. ज्याच्याजवळ काय आहे, आरमार आहे, त्याच्याकडे समुद्र हे त्यांनी ओळखले होते. महाराज हे खूप दूरदर्शी होते म्हणून आरमार उभे करताना त्यांनी ओळखलेलंच होतं की आपल्याकडे जर आरमार हे मजबूत असेल तर हा समुद्रच आपला आहे आणि इथून आपण चांगला व्यापार उद्योग करू शकतो. म्हणून महाराजांनी आरमाराची शक्ती वाढवलेली आहे. महाराजांच्या आरमारामध्ये विविध प्रकारची 400 जहाजे होती. 300 किल्ले, 400 जहाजे. महाराजांच्या आरमारात किती होती, विविध प्रकारची, एकच नाहीये, 400 विविध प्रकारची जहाजे होती. यामधील गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती. बघा या ठिकाणी चित्र आहे, एक गुराब आहे आणि हा गलबत आहे. तिसरं पालचं चित्र या ठिकाणी दिलं नाहीये, पण गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे, ही कोणती जहाजे आहेत, त्यांची लढाई करण्यासाठी वापरली जाणारी जहाजे, लढाऊ जहाजे होती. कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाजे बांधली जात असत. कल्याण भिवंडी ची खाडी जी आहे ना, त्या ठिकाणी विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाज बांधली जात असत. कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण या ठिकाणी जहाज बांधले जात असत. मायनाक भंडारी, हा महत्वाचा आहे. मायनाक भंडारी व दौलत खान हे आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. दौलत खान हे प्रमुख अधिकारी होते हे माहीत आहे सर्वांना. जवळपास आपण जनरल गोष्टीमध्ये देखील ह्या गोष्टी अनेकांना माहीत आहेत की महाराजांचे आरमाराचे प्रमुख कोण होते, तर दौलत खान. त्याच्या सोबतीनं आता मायनाक भंडारी व दौलत खान असं उत्तर आपल्याकडे अपेक्षित आहे आपल्याकडून. पुढे पाहूयात. या ठिकाणी एक प्रकल्प आपण करू शकतो शाळेमध्ये. तो प्रकल्प असा आहे, भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा आणि जहाजांच्या चित्रांचा संग्रह करा. नुसतं आपण जरी त्या दिवशी मी शिकवलं तुम्हाला विकिपीडिया कसं वापरायचं, आज पुन्हा हवं तर एकदा जाऊया तिथे. भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा व जहाजांच्या चित्रांचा आपण या ठिकाणी संग्रह करू शकतो आणि त्याबद्दल थोडंसं आपण टिपण काढू शकतो, माहिती लिहू शकतो. नेटवरून सगळी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. प्रजेच्या हिताची काळजी. इतर राज्याप्रमाणे शत्रूंच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. काय, इतर राजाप्रमाणे जे राजे आहेत दुसरे, त्यांना काय होतं, शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकायचे आणि तिथे आपलं वर्चस्व निर्माण करायचं, एवढी मर्यादित आकांक्षा महाराजांची नव्हती. त्यांनी प्रजेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला कसं बनायचं आहे, स्वतंत्र. कारण प्रजा ही गुलामगिरीमध्येच शतकानुशतके तिथे अडकून पडलेली होती. तर प्रजेला स्वातंत्र्य द्यायचं हे त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल
तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे. प्रजेचा काय खराखुरा आनंद जरी मिळवायचा असेल प्रजेला तर काय पाहिजे, राज्यकारभार हा शिस्तबद्ध पाहिजे. शिस्तबद्ध कसा बी नाही. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते. बघा, महाराज काय आहेत, केवळ सत्ताधीश नाही आहेत ते, तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता आहे. हे त्यांच्या राजकारभारून स्पष्ट होते. आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराज हे प्रजाहित दक्ष जाणता राजा आपण त्यांना सांगतो. प्रजाहित दक्ष, प्रजेचं हित कशात आहे हे महाराज खरेखुरे जाणत असायचे. या ठिकाणी हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे, परंतु आपण काही या ठिकाणी टिपण आहेत ते घेऊयात. तुम्हाला माहिती आहे का की शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण या ग्रंथात केलेले वर्णन हे लक्षणीय आहे. ते पुढील प्रमाणे आहे. संभाजी महाराज आपले वडील शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे दुर्ग निर्मिती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी लिहितात की कर्नाटक देशापासून, आता राज्य आहे, सुरुवातीला ते देश सांगायचे, कर्नाटक देशापासून ते बागलाण देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच अशी अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वतांच्या उत्तुंग अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठाराच्या रांगावरती जागोजागी बांधलेले आहेत. अभेद्य दुर्ग जे आहेत ना, महाराज कुठपासून, कर्नाटकपासून इथंपर्यंत त्यांनी उत्तुंग शिखर पठारांच्या म्हणजे सह्याद्री पठारांच्या रांगावरती जागोजागी बांधलेले आहेत. त्यामागचा उद्देश म्हणजे या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. या पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशाभोवती ते किल्ले बांधले. आज आपण जिओग्राफीमध्ये नकाशाच्या दृष्टीने जरी पाहायला गेलो तरी ह्या गोष्टी त्या ठिकाणी सूट होत नाहीत. तरी पण त्या वेळचं आजचं जे टेक्नॉलॉजीज म्हणा किंवा इतर अभ्यासमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने पाहतोय, परंतु राजांना त्यावेळेस तसंच वाटायचं की त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशाभोवती हे किल्ले बांधले. म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये जे किल्ले बांधलेत ते त्यांना समुद्राच्या चारही दिशाभोवती किल्ले बांधले असं त्यांना सांगायचं आहे. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राजामध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे राहिलेले आहेत असे त्यांचे पुत्र संभाजीराजे सांगतायत. या ठिकाणी आणखीन एक माहिती आहे. भारताच्या लष्करी दलांची माहिती मिळवायची. जसं आपण या ठिकाणी पायदळ आणि घोडदळची माहिती घेतली त्याच पद्धतीने तिन्ही सेनादलाची नावे आपण लिहायची आहेत किंवा सांगायची आहेत. तिन्ही सेनादल, भूदल, नौदल आणि वायुदल, हवाई दल. त्यानंतर प्रत्येक सेनादलाच्या प्रमुखाला काय म्हणतात हे पण सांगायचं आहे आणि तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण आहेत हे सांगायचं आहे. म्हणजे याच्यावरती आपण थोडीशी माहिती गोळा करायची आहे आणि त्या वर्गामध्ये आपण वाचून दाखवायची. अशा पद्धतीने मुलांनो स्वराज्याचा राज्यकारभार जो आहे महाराजांनी पार पाडलेला आहे. जे महाराजांनी केलेलं आहे ते या ठिकाणी आपण या धड्यातून आत्ताच पाहिलेलो आहोत आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हा धडा या ठिकाणी समाप्त होतो. आणखीन कोणी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि धन्यवाद. पुढच्या पाठामध्ये आपण लगेच भेटूयात. पुढचा पाठ असणार आहे आदर्श राज्यकर्ता, हे देखील लगेच आपण अपलोड करतोय. जय हिंद.